सगळे म्हणून त्या ठिकाणी भरायला जाणार आहोत फॉर्म, त्यात काही वेगळं काही नाहीये. पण हा निर्णय सर्वस्वी शिवसेनेचा आहे, शिंदे साहेबांचा आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठं आव्हान ठरेल सचिन वरळीमध्ये कोणासाठी? आदित्य ठाकरेंसाठीच नाही, हा उबाटासाठी आता मोठा धक्काच आहे. आणि एकामागून एक मोठे धक्के अजून त्यांना बसणार आहेत. त्यांना फक्त ना बडबड करू द्या, त्यांना आमच्या नेत्यांना शिव्या घालू द्या, त्यांना कुणाबद्दल काही बोलू द्या, त्यांनी बोलत राहावं. पण स्वतःचा पक्ष सांभाळता त्यांना येत नाही. दुसऱ्यांवर फक्त टीका टिप्पणी करायची, स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सांभाळू शकत नाही. आणि आता पुन्हा आपण हळूहळू बघा पुढे काय होत आहे. उद्धव ठाकरे जर भविष्यात तो सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांचा आहे. मी त्या बाबतीत बोलला, आमचा काही संबंध नाही. हा सर्वस्वी निर्णय हा सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांचा आहे. ती जागा, सभापती जागा आमच्याकडे, उपसभापती जागा सगळ्यानुसार त्यांच्याकडे आहे. मला वाटतं सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांचा आहे. त्यांनी ठरवायचं आहे कुणाला द्यायचं उपसभापतीपद, कुणाला नाही द्यायचं. म्हणून भारतीय जनता पक्षाचे आमदार स्वतःवरती अन्याय होतोय. दुसऱ्या पक्षातनं आलेल्या लोकांना संधी मिळते, आमची संधी हिरावून घेतली जाते, असं वाटून कशावरनं शिवसेनेत येणार नाही. 3.5 वर्षात काय काय घडेल? तुम्ही म्हणताय की शिंदेचे आमदार फुटून ठाकरेंच्या पक्षात येतील. जर हे असं होऊ शकते तर तसं का होऊ शकत? म्हणजे तुमचं पण ऑपरेशन राबवताय तुम्ही पण सिक्रेटली? हे शेवटी पक्ष ठरवतो. आपण जे प्रश्न विचारतात त्याला मी सहज 3.5 वर्षात काय काय होऊ शकते, त्याच्यामुळे मला वाटते आज ती चिंता करण्याची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. शिवसेनेचे नेते म्हणतायत की खरं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांची लोक त्यांना सोडून का जात आहेत. ना हे पक्षपातळीवरती नेहमी चर्चा होते. मला वाटते ह्या प्रत्येक गोष्टीची चर्चा केली जाते आणि त्याप्रमाणे पक्षाची धोरणं ठरतात. सचिन भाऊ वायर सोडून जातील याची नाममात्र कल्पना तुम्हाला होती किंवा तुमचं काही बोलणं झालं त्यांच्या? नाही नव्हतं. 2 दिवसामध्ये ते त्यांची आणि माझी गाठभेट झाली नाही. त्यांच्या देहबोलीवरून तरी वाटलं की ते अशा पद्धतीचा निर्णय? नियमित फोनवरती चर्चा होते कुठे आहात काय, परंतु मला वाटलं नाही असं काही होईल. आज जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तुमची पहिली आता रिॲक्शन? कळलंय आत्ता, कारण मी सभागृहात होतो. आज आमची चर्चा चालू होती सभागृहामध्ये, तिथं मी वृत्तांत द्यायला आलो त्यावेळी